तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओला काय तुम्ही प्रतिसाद दिलाय. पूर्ण एका दिवसाच्या 2.5 लाख व्ह्यू क्रॉस झालेत आणि आणखी वाढतच चाललेत. आपले फॉलोअर्स पण भरपूर वाढत आहेत आणि त्यांचा एक कॉमन प्रश्न आहे की हे जे तोंड आहे ते हाय प्रेशरला चालेल का नाही चालेल. तर तुम्हाला मी आता त्याचा डेमो दाखवतो. आम्ही पूर्ण 1 वर्ष झालं वापरतोय आणि मी तुम्हाला एक सांगतो, मी कॉलेज करत करत शेती पण करतोय, ठीक आहे. आणि मी ही शेतकऱ्यांना माहिती जोपर्यंत मी स्वतः करून घेत नाही ना प्रॅक्टिकल, तोपर्यंत मी शेतकऱ्यांना माहिती देत नाही. त्यामुळं ना मी स्वतः ट्राय केलं आहे. फुल प्रेशर दिला आहे सगळीकडे. आपल्याकडे 5-5च्या 3-4 मोटर आहेत. छोटी मोटर पण आहे, मोठी मोटर पण आहे. दोन्ही मोटर एक सोबत करून पण आपण प्रेशर दिलेलं आहे. त्याचं पूर्णपणे मी व्हिडिओ दाखवतो तुम्हाला आता, ठीक आहे. आणि मगच तुम्ही विचार करा की हे प्रेशर घेतंय का नाही ते. तर तुम्ही बघू शकता, हे विहिरीतून पाईप आलाय, 5च्याच मोटरीचा आहे आणि इथं पण आपण तेच तोंड बसवलं, ठीक आहे. आणि हे दोन्ही एकमेकाला कनेक्ट केलेत. हे बघा, इथं पण तेच आहे. पुढे वाल टाकलेला आहे. आता ही लाईन चालू आहे आणि खाली आपल्या शेतात मिनी स्प्रिंकलर चालू आहे याच्यावर, तर त्याचा पण प्रेशर दाखवतो. आणि हे बघा, ही आहे आपली दुसरी मोटर, जी की खूप मोठी आहे. 2.5 इंचीचा पाईप आहे इथं बसवलेला, ठीक आहे. आणि याला आपण उलटं विदाऊट क्लिपवालं तोंड इथं पण बसवलं गरम करून. फक्त याला ना स्क्रू जास्त वापरा, जेणेकरून काय होईल, प्रेशरला निघणार नाही. आणि ह्याचं जे पाणी आहे ते पण स्प्रिंकलरला चालू आहे मोठ्या, तर त्याचा पण प्रेशर बघा आणि नंतरच ठरवा की तुम्हाला हे परवडतंय का नाही. हे बघा, आता लाईट आली आणि इथली एक मोटर चालू झाली. तर हे बघा, आपल्या ज्वारीमध्ये चालू आहे मिनी स्प्रिंकलर आणि तिथल्या तोंडावर तुम्हाला दाखवतो प्रेशर आलाय का नाही ते तुम्हीच बघा, ठीक आहे. तर मित्रांनो, इथं आपला 1.5 एकरचा प्लॉट आहे, ज्यामध्ये आपण ज्वारी लावली आणि याला ना मिनी स्प्रिंकलरचा पूर्ण सट जोडलेला आहे, ठीक आहे. आणि याला तेच आपण क्लिपवालं तोंड वापरलेलं आहे. आणि इथं बघा, एक टिपका गळतोय फक्त आणि प्रेशर तुम्हीच बघा. हे बघा मिनी स्प्रिंकलरचा, ठीक आहे. त्याला हे निघलं नाही आणि तुम्ही म्हणताय की प्रेशरला टिकणार नाही. 5ची मोटर आहे तरी पण निघलं नाही. तर हे बघा, या ठिकाणी आपलं स्प्रिंकलर चालू आहे. याला 5ची मोटर प्लस एका बोरचं कनेक्शन ऑटोमॅटिक जोडलेलं आहे, ठीक आहे. इकडून 5ची मोटर चालू आहे आणि या लाईनीतून बोरचं कनेक्शन आहे. आणि हे बघा, इथं पण आपण तेच क्लिपवालं तोंड वापरलं आहे आणि याला ना जैनचा पाईप बसवला, त्यामुळे इथं कनेक्टर वापरलं त्याचं. हेतून थोडंसं पाणी कशामुळे गळतं, याला आपण हे जे साडीचं पटकर लावलं ना त्याच्यामुळं, म्हणजे थोडंसं राहिलं होतं त्याच्यामुळे गळतं. ते काय नॉर्मल आहे, तेवढं जमतायच. आऊ. आणि हे बघा, लाईव्ह डेमध्येच आहे, ठीक आहे. पाण्यातच आहे मी आता सध्या, म्हणजे स्प्रिंकलरचं पाणी चालू आहे. बघितला, किती पण प्रेशर येऊ द्या, काहीच होत नाही. तर मित्रांनो, हा होता प्रेशरचा लाईव्ह डेमो, ठीक आहे. नाहीतर का बरेच जण मला काय म्हणले असते की तू प्रेशरला पण दाखवलं नाही, काय नाही. तर प्रेशर पण बघितला. तर आता कमेंट करा कोणता व्हिडिओ बनवू.